नमस्कार. पोखराज अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी अमोल डोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, रिजनिंग हा विषय पाहिला तर रिजनिंग या विषयामध्ये सिरीज नावाचा एक टॉपिक आहे आणि त्यामध्ये अल्फाबेट्स संज्ञा याच्यावरती तुम्हाला 2 ते 3 मार्काचे क्वेश्चन्स हे पोलीस भरतीमध्ये असतात. जर पाहायचं झालं ABCDEFG पेपरमध्ये गेल्यावर आपण काय करतो, सुरुवातीला A पासून Z पर्यंत सगळे अंक मांडून घेतो, त्याच्यानंतर त्याचे अंक अक्षर मांडल्यानंतर त्याचे अंक लिहितो आणि ही अंक लिहिल्यावरती त्यामध्ये सॉर्ट आउट करतो कुठला क्वेश्चन कसा सोडवायचा. विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार आज ABCD न लिहिता लक्षात कशी ठेवायची यासाठी मी हे लेक्चर घेत आहे. तर पहा, A पासून Z पर्यंत आपण मांडणी केली आहे. M पासून खाली N आला, कारण टोटल अक्षर किती 26, 13 आणि 13 मी डिवाइड केलेले आहेत, लक्षात ठेवायला सोपं जातं. तर पहा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की ABCD ही 4 अक्षरे जी आहेत, ABCD ही 4 अक्षर बोटावर मोजण्यासारखी आहेत, लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. कुणाला विचारलं की D याचा नंबर काय, तर 4 हे लक्षात राहतं. परंतु E पासून जर तुम्ही Z पर्यंत विचार केला तर ABCD लक्षात राहत नाही. ही लक्षात ठेवायची कशी, तर सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं तर E हा 5व्या नंबरला आहे, त्याच्यानंतर 10 नंबरला J आहे, 15 नंबरला O आहे, त्यानंतर 20 नंबरला T आहे आणि 25 नंबरला Y आहे. म्हणजेच EJOTY. ज्योती हे एका मुलीचं नाव होतं. म्हणजे 5-5च्या गॅपने तुम्ही अक्षर लक्षात ठेवता. हे फक्त ज्यांना सगळं लक्षात ठेवायचं नाही, शॉर्टमध्ये उत्तर काढायचे ते हे असं करू शकतात. परंतु याच्या बाहेर प्रत्येक अक्षराचा आपल्याला अल्फाबेटचा क्रमांक सांगता आला. त्यासाठी काय करायचं, तर पहा F जर तुम्ही पाहिला F इज इक्वल टू फिक्स इज इक्वल टू 6 लक्षात येते. म्हणजे 6 जर F जर पाहिला तर 6 लक्षात येतो, फिक्स 6. त्यानंतर तुम्ही 8 H कडे जर पाहिलं, H ला जर वरतून क्लोज केला खालून क्लोज, म्हणजे अक्षराकडे बघून तुम्हाला कळायला पाहिजे की H कडे पाहिलं वरतून क्लोज केला खालून केला तर तो दिसतो कोणासारखा, 8 सारखा. म्हणजेच तो काय झाला 8. याला आपण असंही म्हणू शकतो की HEIGST हाईट 8 हाईट, तुम्ही असं कसंही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर काय, तर त्यानंतर I साठी काही असं विशेष काय नाही, पण I9 विशेष असं काय नाही, पण I9. त्यानंतर तुम्ही पाहिलं J ई ज्योती मधला J हा काय सांगतो 10 नंबर. त्याच्यानंतर K11 कार्बनचा एक मोबाईल होता बघा, ज्याने 2017 साली लॉन्च केला होता आणि या मोबाईलने खूप धुमाकूळ घातला होता, खूप पैसा कमवून दिला होता कार्बन कंपनीला. K11. त्यानंतर L तुम्ही जर पाहिलं L12 हा काय एक याला आपण असं म्हणू शकतो समानार्थी शब्द किंवा त्याला एक शब्द आहे बघा की आठवत नाही मला शब्द तो, पण L12. त्यानंतर M कडे जर पाहिलं, M दिसताना कसा दिसतोय असा, याला जर तुम्ही असा फिरवला तर तो कसा होणार आहे, तो दिसताना कोणासारखा दिसतो, M दिसतो कोणासारखा, 3 सारखा. म्हणून M चा नंबर काय 13. त्याच्यानंतर तुम्ही N कडे पाहिलं, N नोव्हेंबर 14 काय आहे, नोव्हेंबर 14 म्हणजेच तुमचा बालदिन, म्हणजे नोव्हेंबर 14. N दिसला की नोव्हेंबर 14 म्हणजे N चा नंबर काय 14. O5 म्हणजे तुमचा ई ज्योती मधला O 10 नंबरचा अक्षर लक्षात राहील. O15. P कडे जर पाहिलं बघा, P ची वॉटर इमेज करा, P ची वॉटर इमेज म्हणजे त्याच्याकडे जर पाहिलं तर याची वॉटर इमेज होती कशी 6 सारखी. म्हणजे P जर पाहिलं तर लक्षात येईल की काय 16. P ची इमेज कशी होती, वॉटर इमेज कशी होती 6 सारखी होती, म्हणून P म्हणजे काय 16. Q7 ऑडी. प्रत्येकाचं स्वप्न असते की मला माझ्या आयुष्यामध्ये Q ऑडी घ्यायची आहे, ऑडी 7 म्हणजे Q7. Q पाहिलं की ऑडी ही गाडी आठवली पाहिजे, Q7. त्यानंतर पुन्हा R18. तुम्ही R चं जर पाहिलं तर बघा, हा पण क्लोज केला तर 8 सारखा दिसतो, R आहे हारून क्लोज केला तर कसा होणार तो R सारखा. म्हणजे R पाहतानीच काय कळायला पाहिजे, R चा नंबर दिसतो कोणासारखा 8 सारखा, R18. S जर पाहिला S जर पाहिला, S ला जर वन साइड क्लोज केला तर तो 9 होतो. S असा असतो, त्याला वन साइड क्लोज केला तर तो काय होतोय 9 होतोय. दुसरी गोष्ट S9 हा एक मोबाईल आहे सॅमसंगचा, म्हणजे तुम्हाला 2 मोबाईल लक्षात ठेवते. पहिला कुठला K11 आणि आता दुसरा कुठला S9. तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता, इसकडे पाहून लक्षात ठेवू शकता किंवा
मोबाईल म्हणून लक्षात ठेवू शकता. त्यानंतर T20 सगळ्यांनाच आवडते, खूप आवडते, सगळेजण बघतात. T20 म्हणजे मॅचचा प्रकार आहे T20. त्यानंतर U11. आता हे जे तुम्हाला सांगतोय अवलिया म्हणजे मी आणि माझी बर्थ डेट आहे 21 म्हणून मी असं लक्षात ठेवलं. माझ्या सगळी मुलं असंच लक्षात ठेवतात. काय हे शिकवलंय कुणी 21 नंबर शिकवलंय कुणी यू म्हणजे मी म्हणजे काय माझी बर्थ डेट किती 21. तर 21 कशाचे नंबर आहे यूचा. त्याच्यानंतर पाहिलं तर व्ही फॉर विक्ट्री. विक्ट्रीचं साईन असं आहे बघा. प्रत्येक जण फेसबुक किंवा इंस्टाग्राम असे फोटो असतात तुमचे म्हणजे 2 आणि 2 22. व्ही फॉर विक्ट्री. विक्ट्रीचं साईन काय आहे 2 आणि 2 22 म्हणजे 22 नंबर कशाचा आहे तर व्हीचा आहे. त्याच्यानंतर काय 23. आता 23 नंबर साठी अक्षर कोणतं आहे डब्ल्यू. मग अशी आपण एम ला असा फिरवता तर डब्ल्यू ला फक्त असा फिरवायचा. डब्ल्यू पण दिसतो कोणासारखा 3 सारखा. आणि इथं तुम्ही म्हणणार की सर 2 वेळा पहिला एम फिरवला नंतर डब्ल्यू फिरवला. अल्फाबेट प्रमाणे किंवा सिरीज प्रमाणे पहिला काय येतो एम म्हणून तो 13 आणि दुसरा काय येतो डब्ल्यू म्हणून तो 23. तर एम आणि डब्ल्यू तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर 24. कुठलीही गोष्ट जर अशी कापली तर त्याचे 4 भाग पडतात. तसाच एक्स आहे बघा 1 2 3 4 भाग होतात. एक्स जर पाहिलं तर त्याचे 4 तुकडे झाले तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि एक्सचा नंबर काय 24. वाय प्रत्येक जण वायफाय वापरत असतो. काय वापरतो वायफाय म्हणजेच काय वाय त्याचा नंबर काय 5 पण हा लास्ट येतो त्यामुळे 25 आणि शेवटचा झेड जो सगळ्यांच्या लक्षात राहतो कारण एबीसीडी मध्ये अल्फाबेटचे टोटल नंबर्स किती आहेत 26 म्हणजे झेड म्हणजे काय तर 26. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अल्फाबेट्स रिमेंबर करू शकता लक्षात ठेवू शकता. कुणीही पाठांतर करायचं नाही. लहान असताना आपण ज्या गोष्टी केल्या त्या करायच्या नाही. लहान असताना म्हणजे काय आई सांगते की जा 2 रुपयाच्या मिरच्या 3 रुपयाचा मसाला घेऊन ये. आपण उड्या मारत जायचो 2 रुपयाचा मसाला 3 रुपयाच्या उडीचं असं करत दुकानात जायचं. शेवटी तिथून काय व्हायचं आठवत नाही काका परत आलो मग घरी येऊन परत विचारून मसाला घ्यायला जायचं किंवा मिरची घ्यायला जायचं. तर तसं नाही झालं पाहिजे. परीक्षेत गेल्यानंतर इथं पाठ करायचं परीक्षेत गेल्यावर पुन्हा घरी येऊन पाठांतर करून दुसरा अटेम्प्ट द्यावा लागला असं काही करायचं नाही. मग हे लक्षात कसं ठेवायचं तर मी आता तुम्हाला ज्या ट्रिक्स सांगितल्या याच्याकडे बघून तुम्हाला कळायला पाहिजे की L 12 एम 13 का तर एम ला फिरवलं काय होतं 13 S 9 प्रत्येक अक्षर कुठलंही याच्यामध्ये जर तुम्ही अक्षर घेतलं तर याच्याकडे बघून कळते आपल्याला की हे अक्षर लक्षात कसं ठेवायचं. आमच्या बॅच मध्ये एका मुलाचं ही पाठ नाही पाठ करायची गरजही नाही तुमच्या हे असंच लक्षात राहील. मग याच्यावरची उदाहरणं सोडवायची कशी एक्झाम्पल जर घेतलं पहा टेबल. आता टेबल या टेबलचं तुम्हाला काहीतरी कोडिंग दिलेलं असतं. मग प्रत्येक वेळी टी म्हणजे काय 20 ए मीन्स 1 बी म्हणजे 2 एल म्हणजे 12 बी म्हणजे 5 संपलं. तुम्हाला हे कळलं. आता याच्यानंतर समजा तुम्हाला दुसरा कुठला शब्द दिला आता आपल्याला तयार करायचा. मग तयार कसा करायचा इथून जर इकडे जायचंय तर आपण +3 केलं तर 20 आणि 3 किती 23. 23 म्हणजेच काय डब्ल्यू. त्याच्यानंतर 1 इथं किती तो +3 इथंही +3 1 आणि 3 किती 4 म्हणजेच काय बी. तर बी चा नंबर काय आहे 2 +3 2 आणि 3 किती 5 म्हणजेच जे ते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही डिकोड करू शकता. आता एक्झाम्पल मी पुस्तक घेतो पुस्तकातलं एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन कसं द्यायचं लक्षात येईल. प्रश्न असा पडतो परीक्षेमध्ये KILHMGNF क्वेश्चन मार्क. आणि प्रश्न असा असतो की क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी म्हणजे रिक्त जागेच्या ठिकाणी काय म्हणजे एक्स ही फिगर कोणती असेल आपल्याला असं काढायचं असतं. तर पहा के चा नंबर काय 11 आय चा 9 के चा नंबर काय 11 आय चा 9 L 12 H ला वरतून आणि खालून कव्हर केला तर काय होतो 8 M
13 G7 G7 चं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं का G7 काय आहे मोबाईल आहे NF नोव्हेंबर 14 F6 म्हणजे हे सगळे नंबर तुम्हाला मिळाले तर पहा 11 आणि इथं किती झाला +1 त्यानंतर 12 पासून +1 त्यानंतर +1 म्हणजे सिरीज किती आहे पहिल्या अंकाची सिरीज ही कितीने वाढत चालली आहे 1 ने म्हणजे 14 नंतर येणारा अंक काय असणार आहे 15 कारण +1 असणार आहे त्यानंतर जर पाहिलं 9 पासून 8 पर्यंत जाताना आता 9 पासून 8 पर्यंत जाताना किती झालंय -1 आहे बघा 9 मधून 1 गेला 8 राहिले आता 8 मधून -1 गेला 7 राहिले 7 मधून पुन्हा -1 झाला 6 राहिले आणि 6 मधून पुन्हा -1 जर केला तर आता किती 5 म्हणजे 15 आणि 5 बघा 11 12 13 14 15 त्यानंतर काय 9 8 7 6 5 म्हणजे 15 हा नंबर कशाचा आहे मग 15 हा नंबर कशाचा आठवते का EJOTY 15 नंबर कशाचा आहे तर इथे लिहितो बाजूला मी O आणि 5 नंबर कशाचा आहे 5 नंबर कशाचा आहे बघा E चा आणि 15 नंबर O चा म्हणजेच OE हे काय झालं याचं उत्तर अशा प्रकारे ABCD चे सिरीज मधले कुठलेही प्रश्न असतील तर ते सोडवता येतात त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे ते ABCD चे प्रॉपर नंबर्स आता मगाशी जे रिवाइज व्हिडिओ पहा त्यामध्ये तुम्हाला हे नंबर कसे लक्षात ठेवायचे ते लक्षात राहील दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी प्रश्न असतात की कधी कधी काय करतात की जे असतो आणि ज्याच्या अपोजिटचा अंक तिथे ठेवलेला असतो मग तो काढायचा कसा त्यांनी ओळखायचा कसा महत्वाचं ते ओळख झालं पाहिजे ओळखण्यासाठी काय करायचं जे काही अक्षर तुमच्या पुढे येतील त्याची टोटल 27 झाली पाहिजे किती झाली पाहिजे 27 म्हणजे आता पहा मला काय सांगितलं त्यांनी H त्याच्या अपोजिटचा अंक कुठला आहे 13 डिवाइड 13 मध्ये केले तर टोटल नंबर किती 27 H विचारलाय H चा अपोजिट म्हणजे H चा नंबर काय -8 केले 27 मधनं जर 8 गेले बघा 27 मधनं 8 गेले राहिले किती म्हणजेच काय म्हणजे H चा अपोजिट काय आहे S कुठलाही अंक तुम्ही जर आता तुम्हाला दुसरं एक्झाम्पल द्यायचं असेल आपण असं पाहू की L चा अपोजिट काय आहे L चा नंबर काय 12 टोटल नंबर किती 27 मधून किती गेले 12 गेले बघा 7 मधून 2 गेले राहिले किती 5 2 नाही गेला राहिले किती 15 हा कशाचा नंबर आहे O चा म्हणजेच L चा अपोजिट काय आहे O बघा L चा अपोजिट O आहे का कुठलाही अंक तुम्हाला असा निघू शकतो म्हणजे अपोजिटचा प्रश्न जरी असेल तरी सोडवते कुठल्याही प्रकारे याच्यावर भरपूर सारे काही उदाहरणं आहेत याच्यावरती भरपूर लेक्चरही बनतात अधिक माहितीसाठी अकॅडमीला भेट द्या किंवा माझा एक मोबाईल नंबर आहे तो घ्या तुम्हाला कुठलीही क्वेरी असेल कुठलाही डाऊट असेल तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर आहे 9762601105 ऑब्लिक मध्ये आमच्या सोबलील सरांचा नंबर देतो 750 हा नंबर आहे सोबलील सर हा आहे माझा अमोल कुठली अडचण असेल काही माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आपल्या चॅनलला अशा प्रकारच्या ट्रिक्स आणि अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज जो प्रयत्न मी मुलांसाठी केलाय स्पेशली पोलीस भरतीच्या मुलांसाठी याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेत फायदा होईल आणि गुणही मिळतील धन्यवाद